गडचिरोली जिल्ह्यात ईद-उल अजहा जे आहेत बकरीद ईद मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली। मुस्लिम बांधव कशा प्रकारे एक दुसऱ्यांना शुभेच्छा देत असताना जे आहेत आपण बघू शकतो कशा प्रकारे मुस्लिम बांधव जे आहेत ते शुभेच्छा देत आहेत आणि मुस्लिम बांधव शुभेच्छा देत एक दुसऱ्यांना ईद निमित्त आणि बकरीद ईद मोठ्या उत्साहात साजरी केली जाते। मुस्लिम समाजात रमजान आणि बकरीद हे दोन मोठे त्योहार म्हणून ओळख आहे। रमजान ईदच्या 3 महिन्यानंतर बकरीद ईद संपन्न होते। आपल्या सोबत येथील स्थानिक आणि प्रतिष्ठित व्यक्ती आहेत। सर, कशा प्रकारे ही ईद साजरी केली जाते आणि या ईदमध्ये काय विशेष असते? सबसे पहले पूरे देशवासियों को इस ईद उल अजहा का मुबारकबाद देता हूँ। और मुसलमान के जो है 2 ईद होते हैं, एक रमज़ान और एक बकरीद, जिसको ईद उल फितर और ईद उल अजहा कहा जाता है। और रमज़ान में जो है वो रोज़े रखकर गरीबों की जो तकलीफ़ है वो समझना चाहते हैं। और इसी तरीके से जो है अब ईद उल अजहा जो है ये कुर्बानी का है। कुर्बानी जो है बुराई पर कुर्बानी की जीत करना है और हर चीज़ पे कुर्बान करना है कि भाई बुराई जो है हमसे दूर हो जाए। यही जो है इस ईद से चाहिए जाती है। तो किस बुराई को कुर्बानी दी जाती है? बुराई जो है तमाम बुराइयां हैं, बुराइयों के नाम से बोलने के बजाय तमाम बुराइयां हैं जो इंसान को नुकसान पहुंचाती है, एक इंसान से दूसरे इंसान को नुकसान पहुंचाती है। वो तमाम बुराइयां जो है उससे बचा जाए। आपल्या सोबत अजून काही स्थानिक आहेत, त्यांच्यासोबत जाणून घेऊ ही ईद कशा प्रकारे साजरी होते। एक मोठ्या उत्साहात मुस्लिम बांधव एक दुसऱ्यांना शुभेच्छा देतात, काय म्हणाल? या ठिकाणी ईदमध्ये सर्वात महत्त्व हे त्यागाचं प्रतीक आहे बकरीद ईद म्हणजे। आणि महत्त्वाचा मुद्दा म्हणजे या ठिकाणी प्रत्येकजण एक गरिबांना मदत म्हणून, जे गरीब चांगलं म्हणजे अन्न खाऊ शकत नाही त्यांना या ठिकाणी शेळी आणि बकरी कापून त्यांचं जे मांस आहे वितरण केल्या जाते। म्हणजे ही ईद जसं रमजान ईद ही गोड ईद म्हणल्या जाते, तशा प्रकारे ही जी ईद आहे अन्न आणि वस्त्र निवारा पुरवण्याची असा एक संदेश देणारी आणि सगळ्यांना सौहार्द निर्माण करणारी बकरीद ईद म्हणून साजरा केल्या जाते। धन्यवाद। तर आपण बघू शकतो की मोठ्या उत्साहात मुस्लिम बांधव जे आहेत ते ईद साजरी केलेली आहे आणि गडचिरोली जिल्ह्यातील 12 तालुक्यातही जवळपास तालुका ठिकाणी ईदगाह परिसरात ईद नमाज अदा करण्यात आली आणि जवळपास 7:30 वाजेपासून 9:30 वाजेपर्यंत ही ईदची नमाज जी आहे बकरीद ईदची नमाज अदा करण्यात आली। कॅमेरामॅन सोहेल पठाणसोबत मी एम इरफान, TV9 गडचिरोली। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।